क्षमा माझीवाला विश्रांतीचा ठिकाणा सांगितला. तत्पूर्वी थोडासा परिहार. आजची सेवा यामागचा उद्देश मौजे लोणी तालुका उदगीर जिल्हा लातूर या पवित्र नगरीमध्ये गेले 50 वर्षापासून भक्तराज हनुमंतरायाच्या दरबारामध्ये नाम सप्ताह अविरत चालू आहे आणि सर्व गावकऱ्यांचं सिंहाचा वाटा आहे. कार्यकर्त्यांची मेहनत, गावकऱ्यांचं देणं, सर्व वारकरी सांप्रदायिक पंचकृषीतील आलेली टाळकरी माता बंधू भगिनी, अतिशय सुंदर मृदंगाचारी, 4च गाणारी आहेत पण 400 मासाचं काम करते बरं का. गोड आहे काय मिळालं मला. मोठ्यानं वाजवलं म्हणजे चांगलं वाजवलं नाही. उगा स्पीकर वाल्यानं किती बी आवाज सोडलं म्हणजे त्याचं स्पीकर भारी राहत नाही. गिलासभर दूध प्यायला दिली पाहिजे म्हणजे बाहेर राहत नाही. चांगलं दूध पाहिजे, निघतं पाहिजे. आमचे गुरुवरे विठ्ठल महाराज दादा म्हणायचे, अरे पर्वत हा एवढा दिखाऊ परमार्थ करण्यापेक्षा मौरी एवढा करा पण टिकाऊ करा म्हणायचे. आपली सर्वांची श्रद्धास्थान आज तुमच्या गावाच्या शेजारी केवढं मोठं भाग्य आहे. श्री गुरूंचे स्थान, भाग्यवान आहोत. तुमच्यासारखं भाग्य महाराष्ट्रात 3 राज्यामध्ये तुमच्या गावचं नाव आहे. काय पुण्य केलं असेल तुमच्या गावकऱ्यांनी. आमच्या तर गावात 3 किलोमीटरचा फरक आहे पण एवढ्या दूर येऊन बसले महाराज. एक ऐका, शास्त्र सांगते जिथं संत असतात तिथं देव असतो. देव असतो तिथं संत राहत नाही. बरं, देव असतो तिथं संत राहत नाही. संत असतात तिथं देव येत असतात. अगोदर संत येतात. विक्को कमी कर, फक्त आवाज दे मस्त तुझा. बोलताळा म्हणताळा थोडं विक्को दे, जाऊ रस निर्माण होतो. लक्षात आलं हे काय सांगितलं. अगोदर संत येतात नंतर देव येतो. अगोदर सूर्य उदय होतो का अगोदर अरुणोदय होतो? अगोदर अरुणोदय होतो, लक्षात ठेवा. आणि नंतर सूर्य उदय होतो. तसं अगोदर संत येतात नंतर देव येतो. आता तुमच्या माहितीतलं पंढरपूरला अगोदर देव आलाय का अगोदर पुंडलिकराय आलेत? कोण आलेत? वा, अगोदर पुंडलिकराय आले आणि मग देव आले तिथं. हे लक्षात घ्या. म्हणजे देवाचं एक काय, जिथं संत गेले तिथं देव येत असतात. म्हणून आज श्री गुरु इथं आलेत महाराज म्हणजे देव इथं येणार त्यात प्रश्नच नाही. देव आहे इथं, लक्षात ठेवा. संत गेले जया ठाया देवराया पाववी. आणि म्हणून भाग्यवान हो तुम्ही, त्या भाग्याशी जोडा देखील लक्षात ठेवा. पवित्र परिसर होऊन गेलाय. आता त्याच्यामध्ये काही मिठी मारून बसतील त्याला काय फरक, काय करावं त्याला? हा, खापराला परीस काय करणार आहे? खापरा परीस धर्मराजा वैकुंठाला निघाला. वैकुंठाला निघाला आणि विचारलं, आम्ही सगळे भाऊ वैकुंठाला चालू पण माझ्या चुलत भावाला मारावं लागलं बेकार निमित्तानं. ती कुठं येतं? त्याने सांगितलं ती सगळे नरकात आहेत. 100 नरकाचे कुंड होते आणि त्या 100 नरकाच्या कुंडामध्ये 100 भाऊ घातली होती. पांडवाला त्रास दिल्यामुळे 100 भावाला मध्ये घातलं होतं. त्या नरकात होती. धर्मराजाला दया आली. दया धर्म का मूल है. दया ही धर्माचं मूल आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जर काही मिळवायचं असेल तर काही करू नका, फक्त दया करा. भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नाही दे. वा,
धर्माचा मुख्य पाया म्हणजे दया आहे, दया. दया तिचे नाव, भूतांचे पालन, आणि निर्दळन कंटकाचे. धर्मराजाला दया आली. धर्मराजानं म्हटला, नरकात टाकून भाऊवाईत आपली चुकली होती. विमान निघालं आणि धर्मराजाने विचारला, माझ्या या चुलत भावानी चूक केली आहे, पण यांचा उद्धार कसा होईल, मोक्षाला कसे जातील? धर्मराजाला सांगितलं, त्यांना मोक्ष द्यायला या जगामध्ये एकच व्यक्ती आहे. कोण? फक्त धर्मराजा. म्हणजे मीच. तुम्हीच यांना मोक्ष देणार. या नरकातून भावाला काढायचा. काय करावं लागेल? काहीच नाही. एक केलं पाहिजे तुम्हाला. तुमचं विमान त्यांच्या नरकाच्या कुंडातून जाताना त्यांनी फक्त तुम्हाला बघितले की त्यांनी नरकातून मुक्त होणार. जाऊ द्या रे म्हणला त्या बाजूने विमान. त्या बाजूने विमान येते म्हणून धर्मराजा येतो. त्याचं तोंड बघितलं की आपल्याला मोक्ष मिळणार आहे म्हणून सगळे वरी आले तोंड काढून. सगळ्यांनी तोंड बघितले. दुर्योधनला कळालं. दुर्योधनानं म्हणला, त्याचं तोंड बघत नाही म्हणला, मी नरकात गेलो तर चालेल, पण काय तोंड दाखवू त्याला म्हणला. 99च मुक्त झाले. धर्मराजानं मला हे काय येत नाही, ते दुर्योधन वर येत नाही. आणि मग 1 तास थांबला आणि धर्मराजानं सर्वाला सांगितला, धर्मराजा गेला म्हणून सांगा म्हटलं. धर्मराजाचं विमान गेलं म्हणून दुधंबी वाजवली. दुर्योधनला वाटलं आत्ता मोकळं झालं म्हणला. वरी तोंड काढला. धर्मराजानं बघितलो म्हणला, निघून गेला. त्याचाही उद्धार. बारीक छापला गेला. बारीक थोडं माहिती लक्षात आलं की कुणाचं काम आहे? संताचं. केवढ्याही पापी जीवाचा उद्धार करणं हे संताचं काम आहे. असं वालंय मधली बेस देखील चांगली. इथं बोलत तर ठेवा. लक्षात ठेवा. सावधी. लक्षात आलं? पुनीत केले विष्णुदासी संगी आपुलिया दोषी. तसं महाराजामुळं आपण पुण्यवान झाली आपला परिसर हे. आणि म्हणून आजची हे पवित्र सेवा तुकाराम महाराज अभंगाच्या द्वारे चिंतन आहे का थोडंसं. महाराजांनी विश्रांतीचा ठिकाणा सांगितलाय. का सांगितले? त्याचं कारण असं आहे, जगातल्या प्रत्येक माणसाला विश्रांतीची गरज आहे. थोडा आवाज दे. ह्याला लई तोंड लावावं लागेल. आता किती जणांची तोंड लावलीत घ्यायला म्हणून बे वाटाले. हो, प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. आहे का? का गरज? आपण इथे एवढे जमला. प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती म्हणजे कळली? मोकळ्या भाषेत सांगतो, लक्षात ठेवा. विश्रांती म्हणजे इशीच्या बाहेर गेल्यानंतर टेकवते. त्याला काय म्हणतात? एक असं मोकळ्या भाषेत कळते आपल्याला. त्याला काय म्हणते? विसावा. बरोबर आहे की? एक लक्षात घ्या, ती विसावा जी देते तर का देते तर लक्षात. विसावा ह्याला मिळाला असता तर तिथं टेकवले. जन्मभर जीवानं विसाव्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून त्याला तिथं काय देते तर. पण आता तिथं तर काय खूप वेळ आहे वय. किती वेळ? मागचे खंदे झाला विसावा. ऐका, एका साधकानं तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज या जगातल्या प्रत्येक माणसाला विसाव्याची म्हणजे विश्रांतीची गरज आहे. हो, प्रत्येक जीव प्रयत्नही करायलाय, पण विसावा म्हणजे विश्रांती न मिळता मरून चालाय. आणि बरोबर आहे, विश्रांतीच्या विसाव्याच्या अपेक्षेनं प्रयत्न करून मेले. कोण कोण मेले? आज्या मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला, पमसना गेला, पमसना गेला, पमसना गेला, पमसना गेला.
आज्या मेला. ऐका थोडा आवाज थोडं पकवायचं माईक आली सुई कराले. माझा आवाज कमी जास्त आलाय स्पष्ट प्रत्येकाला ऐकू येऊ. ऐका आज्या मेला कुणाचा काय सांगणार आहे महाराजाचा तेवढा. अरे सगळ्याचे आजी पण जे गेले विसावा मिळाला नाही. विसावा नाही मिळाला. एका साधकाने विचारलं महाराज विसाव्याची तर विश्रांतीची तर प्रत्येकाला गरज आहे त्याकरता जीव प्रयत्न करायला मरून गेले पण विसावा नाही मिळाला कारण सांगा मला. तुकाराम महाराजांनी गोड उत्तर दिली. महाराज म्हटले विसाव्याची विश्रांतीची गरज होती प्रयत्न केले पण मिळाला नाही त्याचं एकच कारण आहे प्रयत्न चुकीचे केले. प्रयत्न केले पण कसे केले चुकीचे केले. कुठे केले विश्रांतीची अपेक्षा होती प्रयत्न केले संसारामध्ये. महाराज म्हणतात जीवानं संसारात किती प्रयत्न केला विश्रांतीसाठी तर जीवाला विश्रांती मिळणार विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमळ. जीवाला संसारात विश्रांती मिळणारच नाही. पुन्हा विचारलं महाराज मग जीवाला तर विश्रांतीची गरज आहे. आजी पण जे गेले तसं आम्ही जाऊ का विश्रांती मिळणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात मिळेल. अहो मग ठिकाणा सांगा आम्ही तिथं जाऊ तिथं आम्ही विश्रांती घेऊ. ऐका 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 अभंगाचं लिंक असते. अभंग घेतल्याला आपल्याला बोलत असते बरं का लक्षात ठेवा. अभंग कसा बोलते जर महाराजांनी पटवून दिला तर माणसाच्या डोक्यातून अभंग जात नसते. योग्य वेळीला संकट पडलं तर अभंग डोक्यामध्ये येत असते. त्याचं नाव कीर्तनाची पद्धत आहे. गुरु महाराज सुंदर सांगायची आपल्या लक्षात. चला विचारलं महाराज विश्रांती मिळणारच नाही का मिळेल मग ठिकाणा सांगा. विश्रांती घ्यावया कल्पावरे विश्रांती घ्यावया कल्पावरे विश्रांती घ्यावया कल्पावरे विश्रांती घ्यावया कल्पावरे नामाभजे देवा चला तया छाया नामाभजे देवा विश्रांती घ्यावया कल्पावरे विश्रांती घ्यावया कल्पावरे नामवरे देवा चला तया छाया नामवरे देवा चला तया छाया विश्रांती घ्यावया कल्पावरे विश्रांती विश्रांतीची गरज जीवाला आहे. विश्रांतीची गरज संताला आहे. विश्रांतीची गरज देवाला आहे. ऐका माझी सूत्र आहे का तुम्हालाच गरज असेल नका. विश्रांती जीवाला गरज आहे. विश्रांतीची संताला गरज आहे. विश्रांतीची देवाला गरज आहे. मग जीवाला विश्रांती संताच्या पायी संताला विश्रांती संताच्या पायी नवे नवे देवाला देखील विश्रांती. ऐका तुकाराम महाराजाला विचारलं महाराज तुम्हाला बी विश्रांतीची गरज असेलच की आमच्यावनी होती की म्हणले. मग तुम्हाला कुठे मिळाली तुकाराम महाराज म्हणले मला मिळाली म्हणून सांगतो मी. मलाही तिथंच मिळाली श्री संताची ये माता चरणावरी टेकवल्यानंतर काय झालं विश्रांती पावलो. मला विश्रांती मिळाली संताच्या पायी आणि म्हणून अनुभवानं सांगतो जीवाला विश्रांती संताच्या पायी संताला विश्रांती संताच्या पायी देवाला देखील काय झालं नाम ज्ञानोबाराय पंढरपूरला आली. पांडुरंगाला मागणी केली हे पंढरी राजा काय मी तीर्थयात्रेला निघालो जाऊन या. मग माझी एक इच्छा आहे कोणती तुमच्या नामदेवाला सोबत घेऊन जाऊ म्हणा. देवानं मला मी माझ्या नामदेवाला तुमच्या सोबत देत नाही का माझ्यापासून नाम्या जर गेला तर मला करमतच नाही रे. मला करमत नाही म्हणला माऊली माझी इच्छा. माऊली म्हणता देवा द्या ना मला सोबत मी जाणार आहे घेऊन. नाविला झाला बोलिवलं नामा काय देवा ज्ञानोबारा तीर्थयात्रेला निघालेत. मग तुझ्या संगतीची अपेक्षा करतात जाऊन तीर्थयात्रा करून. नाही म्हटला देवा तुम्हाला सोडून मी कुठं जाणार आणि कनकरी तीर्थव्रत मी जाणार नाही इतरत्र तीर्थाला तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. एवढं म्हटल्यावर देवाला सांगावं लागलं अरे येड्या नाम्या
तुला ज्ञानोबाराय सोबत जायचे म्हणजे ज्ञानोबाराय कोण आहेत माहिती आहे? कोण आहेत? ज्ञानोबाराय दुसरी मीच आहे. देव म्हणे नाम्या पाये ज्ञानदेव मीच आहे. अरे मीच आहो ना. ज्ञानदेव कोण आहे? ऐक, देव म्हणे नाम्या पायी. दुसरं कोण? ज्ञानोबराच्या सोबत जायच्या म्हणजे माझ्या सोबत जायच्या. ज्ञानोबराचा अवतार म्हणजे माझा अवतार आहे. असं म्हटल्यावर तीर्थयात्रेला गेली. तीर्थयात्रा करून 4 महिन्यानंतर परत आली. पूर्वीच्या काळामध्ये लोक पंढरपूरला गेले वाट लावायला शिववर जायची आणि एक कोणा वाट बघत शिववर, कारण येण्याचा भरवसा नव्हता. तसं ज्ञानदेवराय तीर्थयात्रा करून परत येतात. कळालं देवाला, देव शिववर गेला. तिकडून आला नामा. 4 महिन्यानंतर गळ्याला मिठी मारली. तीर्थे करोनी नामा पंढरी आला. जीवलग भेटला विठोबासी. शिनलो पंढरी राया पाये कृपा दृष्टी. शिनलो रे पंढरी राजा, तुला सोडून लई फिरलो मी. मिठी मारली. घरी आणला धरून. देवानं सांगितलं नामा तीर्थयात्रा करून आलायस, माऊंद कर ना. देवा शिदा नाही ना, जमा झाल्यावर करीन कधीतरी. नको नको, परमार्थाचं कार्य महागी टाकून आधी करावं. शिदा नाही, मी आणतो. देवानं शिदा दिवसभर जमा केला. रात्रभर स्वयंपाक केला रुक्मिणीनं. 200 ब्राह्मणाला भोजन वाढलं. 4 वाजता देवाचं नामदेवाचं तामन लावलं. भोजन झालं. सहजच नामदेवाचं लक्ष गेलं देवाच्या चेहऱ्याकडे. नामदेवराय म्हणता, देवा तुमचा चेहरा का सुकलाय? अरे येड्या नाम्या, काल स्वयंपाक करण्यात शिदा जमा करण्यात दिवस गेला. अख्खा रात्र स्वयंपाक करण्यात आणि आजचा दिवस वाढण्यात गेलाय. शीन आलाय मला वाटाले आता कुठंतरी विश्रांती घ्यावं. नामदेवानं मला तुम्हाला विश्रांतीची गरज आहे देवा, तर पंढरपुरात कुठेही जावा तेवढीच बारी आहे. गोपाळपुऱ्यापासून बारी आहे. आणि मग तुम्हाला विश्रांती पाहिजे तर मी ठिकाणा सांगतो, जाता का तिथं? केवढी पाहिजे तेवढी पडेल. सांग कुठं जाऊ? मग देवानं ठिकाणा सांगितला. नामा म्हणे देवा चला तया ठाया. तुम्हाला ठिकाणा सांगतो, विश्रांती घ्यावया. दिवस घ्या, वर्ष घ्या, कल्पवर घ्या. कुठं सांगितली? संताच्या ठिकाणी. ऐका मी काय सांगितलो, देवाला देखील विश्रांती संताच्याच पायी. आणि म्हणून तुम्हाला जर विश्रांतीचा ठिकाणा पाहिजे तर महाराज म्हणतात विश्रांतीचा ठाव. ठाव ठिकाणा म्हणतील का ते? वराड आला का? वराड लग्नामध्ये वराड येते की ट्रकन. ती वराड आलं, त्या वराडाकडे 2 तास कुणी जाऊन 2 तास कुणी जाऊन वराड काय म्हणते? आपला कुठं ठिकाणा का असंच बोंबलत फिरायचे रस्त्याने? त्या वराडाला ठिकाणा राहत की. तसं विचारलं महाराज, मग आम्हा जीवाला विश्रांतीचा ठिकाणा आहे कुठं? विश्रांतीचा ठाव पायी संताची. लक्षात आलं तुमच्या? जीवाला विश्रांती संताच्या पायी, संताला विश्रांतीच्या पायी. ऐका तर महाराज एक शंका आहे, जीवाला संसारात का विश्रांती मिळत नाही, संतापाशी का विश्रांती मिळते? त्याचं कारण आहे, महत्वाचं कारण आहे. महाराज म्हणले त्याचं कारण असं आहे, जीवानं संताच्या पायावर डोकं टिकून जिथं जीवाच्या मागले ताप जातील तरच विश्रांती मिळते. मग ताप गेले पाहिजेत. संसारातल्या माणसाचे पाय धरल्यावर ताप जात नाही, ताप वाढतो. संसारातल्या माणसाचे पाय धरल्यावर ताप. मला एकाने विचारलं, महाराज माणसं बी काय विचारते काही सांगता येत नाही, लई बी भारी माणसं. एकाने विचारलं, महाराज लग्नामध्ये नवरदेवाला हळद का लावते? आता आम्हाला कसं काय तर बनवून का फिरणाऱ्या माणसाला एक नमुना लागेल. परवा दिवशी त्या कलंबर लागेल, तू नांदेडपाशी कीर्तनला मोठा समाज गाव मोठं, मग एक कार्यकर्ता आला असं आणि मला महाराज आमच्यात एक माणूस पुढे बसते मला येऊन, आणि मग ते काय करते म्हणला, फक्त बोलते म्हणला कवा ते कीर्तनात, आणि ती निबर दसकट आहे, त्याला काय बोलायला नाद करू नका, त्याला काय बोलायचे तुम्ही सांगा 2 तास कीर्तन. काय बोलते? काहीच नाही म्हणला. त्यानं काय करायचं, काय करते, पुढे बसते
आणि महाराजानं वाक्य बोललं राईट, लई पटलं, शाबास रे बहादर. कोणाला? महाराजाला. आणि आवडलं, वा रे पट्ट्या. ठेवका एवढंच म्हणते. अरे म्हणतो बरं जाईल आम्हाला शाबासकी देते. मग एवढंच म्हणते, काय म्हणू का त्याला? बरं बाबा. 100 दिवशी टाळ केली होती. आला की उभा टाकलो मी, कंबर बांधलो की आला की बसला समोर माझ्या. मग कार्यकर्त्याने ते कोण गेलं, महाराज म्हणजे हीच आहे, समाज लई होता, हीच आहे. बरं बाबा. बसलं की मी कंबर बांधलो, पार्श्वभूमी अभंग घेतलो. आता पार्श्वभूमी झाली, कीर्तनला सुरू करणार. बसलं होतं, त्याला म्हणलो बाबा उठा उठा उठा. मी मी तुम्ही उठा. कार्यकर्ते गेली घाबरून, काय महाराजांना म्हणते आता कुठलं महाराज नवीन आलं काय, उठा. उठलं. त्यानं उठलं की माईक त्याच्याकडे दिलो आणि त्याला म्हटलो बाबा त्याच्यात सांगायचं माईक मध्ये, एक शब्द जर कोणी बोललं तर त्याला मंडपाच्या बाहेर हाकलून देण्यात येईल. माईक घेतलं आणि लगेच ऐका रे, एक शब्द जर बोललो तोंडातून शब्द निघाला की त्याला बाहेर हाकलून देण्यात येईल. बसा खाली म्हणलो. कीर्तन झालं, त्यानंच बोललं नाही. कीर्तन नमुनी एक भेटत नाही नावाला. कुठं कसे कुठं कसे कुठं कसे फार नमुनी भेटते. तर कडला काढीतच निघावं ते आम्हाला म्हणायचे. विश्रांतीचा ठाव कशात आलं? हा नाही ती सांगायची हळद आहे. मग हा पक्के मास आहे ती दादाची हारू दिली तरी. मग तसं विचारा, त्याचं विचारलं मला. महाराज लई विचारते तो. हे कळा तर मला महाराज तुम्हाला लई कळते म्हणजे. कळते बाबा, काहीतरी शास्त्र पुराण वाचता. सांगा बरं मला माझ्या डोक्याला किती केस आहेत. त्यामुळे 1.5 कोटी येतं आणि कमी असले तर मापून बघ, मोजून बघ, आम्हाला काय करायचे. तसं त्यानं मला विचारलं महाराज हळद का लावते तर. मी म्हणलो हळद एवढ्यासाठी लावते तर. हळद कशात लावते तर इथून पुढे त्याला एवढा मार खावा लागणार आहे. इथून पुढे एवढ्या जखमा होणार आहेत. जखमावर काय घालते, काय घालते तर हळद. लग्न झाल्यावर सगळ्या जखमाच आहेत. हो आता एवढा संसार आता कसा आहे, संसारातल्या जखमाची आपल्याला उगाच सवय लागल्यामुळे जमाले ती बैलाच्या खांद्याला घट्टा पडते बघा. सवय लागली म्हणून जमले म्हणला. उगा ती काय ताकद आहे आपली ती देव जाणे. तुकाराम महाराज जाऊन डोंगरावर बसली. बायका लेकरं गेली, चला घरला, येत नाही घरला म्हणून. रडून रडून बायका लेकरं गेली. तुकाराम महाराज या दगडावर बसली होती. त्या दगडाच्या पुढच्या बाजूला एक दगड होता मोठा आणि त्या दगडाला वाशा फुटली आणि ती दगड म्हणाले महाराज किती बायको रडली, किती लेकर बाळ रडले आणि तसली बायको लेकरं सोडून देऊन इथं बसला जावा की. त्यानं म्हणलं तुला काय माहिती आहे रडणं, काय हल्लत आहे गेल्यावर तुला कळते संसारातलं. जागो तुला दुःख. हा काय दुःख आहे संसारातलं सांगू का? सांगा तर थोडं. म्हणलं तुकाराम महाराज संसारातलं दुःख सांगायला सुरू केली. कोणाला? दगडाला, माणसाला नाही. ती काही दगड्या नावाचा माणूस नव्हता. दगडाला सांगायला सुरू केली. दगडाला सांगताना असं त्या दगडानं अर्ध दुःख ऐकल्यावर दगडाची 100 तुकडी झाली. आपला त्याला सोनं जाणली काय. त्या दगडानं म्हणलं तो बागडे महाराज म्हणला नुसतं तुमचं दुःख ऐकून मला सण जाणली, त्या संसारात सण करणारी किती दगड असतील पक्के म्हणला. एवढे पक्के आपण घट्टे पडले. तुकाराम महाराज म्हणतात अनेक दुःखे सांगू किती. प्रमाण आहे माझ्या बोलण्याला ऐका. अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भैकाप चित्ती भरणासे. असा भयंकर संसार लक्षात ठेवा. संसार
सवय तसं हळद लागल्यापासून फक्त जखमावर हळद घालते तर जखमा होणार आहे आता म्हणून आधी हळद टाकून ठेवते तिथून पुढे. लक्षात ठेवा असे विचार. तसं विचारलं महाराज, संसारातल्या माणसाचे पाय धरल्यावर ताप वाढतो. ऐका तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता सेवा कुटुंबाची कुटुंबाची संसारामध्ये ताप वाढतो, संसाराच्या तापे तापलो मी. आणि मग जिथं जीवाच्या मागचे ताप जाती तिथं जीवाला विश्रांती मिळते. मग कुठं जिथं ताप जाती तिथं विश्रांती मिळते. मग कुठं ताप जाती आणि कुठं विश्रांती मिळते तर महाराज म्हणतात, संताच्या पायावर डोकं टेकवलं पाप ताप देणे, किंवा त्रिविध तापाची. संताच्या पायावर डोकं टेकवलं ताप जाती, जीवाला विश्रांती मिळते शेवटच्या चरणामध्ये. विश्रांतीचा तुकामणी जाती तुकामणी जाती, तुकामणी जाती, तुकामणी जाती, तुकामणी जाती, तुकामणी
तुझ्या चरणामध्ये महाराज त्याला कळच नाही होय. परवा दिवशी गोष्ट आहे म्हातारा बसलेत बाबांपुढी आणि इतकं टक लावून माझ्याकडे बघायचं. मला वाटलं ह्याला किती कीर्तन कळाले की. मग मी ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर म्हणलो नंबर 1 माणसाने कीर्तन ऐकला. कसं काय म्हणलं सारखा टकल्यावर बघू आता त्याने मला बैरा असं का नाही एक नमुना नाही. चला हा एक असं निबर्दी केवढा आधी दिवसभर कथा रोजची कीर्तन पेरणीच्या बैलावणी होते. सगळा कसं झाले होय. मग कुठं आलं ते कीर्तन हा मला पक्वाच्या ध्यानावर घेऊ. बरोबर आहे बरोबर आहे. काही वस्तू खायच्या मला सांग. गाजर कोण खायचं गाजर कोण खायचं बरोबर आहे की. ऊस कोण खायचा बरोबर आहे की. पेढा कोण खायचा. पद्धत आहे तसं आहे का. अभंगाची पद्धत आहे. आपण जाऊया आता तुम्ही ध्यानात घ्या. तुम्हाला बरोबर तुमच्या अभंग पदरात टाकतो. माझी पद्धत आहे ती लक्षात ठेवा. हा त्यात बदल नाही. जीवाला काय पाहिजे विश्रांती. कुठे मिळते संताच्या पायी. संताच्या पायी का जिथं ताप जाती तिथं विश्रांती मिळते. कुठं ताप जाती तुका म्हणी जाती ताप. कधी संताच्या दर्शनानं ताप जाती जीवाला विश्रांती मिळते. म्हटलं की तुका म्हणी जाती ताप. ताप पायावर डोकं टिकविलं ताप जाती जीवाला विश्रांती मिळते. एवढं म्हटल्यावर साधक म्हणतो महाराज एक शंका आहे आमची. संसारातल्या माणसाचे पाय धरल्यावर ताप वाढतात आणि संतांच्या पायावर डोकं टिकल्यावर ताप जातात. असं का. तुकाराम काय म्हणायचे तुला म्हणे महाराज आम्हाला एक म्हणायचे आहे. संसारातल्या माणसाचे पाय आणि संतांचे पाय सारखे. आता खरं सांगा आपल्या पायात दादाच्या पायात काही बदल आहे. त्यांना 2 पाय आपल्या 2 पाय बरोबर आहे का. त्यांना नाक डोळे हात पाय त्यांच्या आपल्या शरीरामध्ये बदल काय सांगा. संताचं शरीर विचारलं महाराज. संताचं शरीर आणि आपलं जीवाचं शरीर. संताचं अंग आणि आपलं अंग दिसाय सारखं आहे ना. अंग सारखंच आहे. कपडे काढल्यावर महाराजांनी म्हणले अरे संताचं अंग आणि जीवाचं अंग दिसायला सारखं आहे पण संताचं अंग कसं आहे. अभंगाच्या तिशाच्या नाद निर्वाळ निर्मळ सर्वांगी निर्वाळ निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी वाणी. महाराज म्हणतात ऐका. संताचं अंग आणि आपल्या जीवाचं अंग दिसायसारखं आहे पण संताच्या पायावर डोकं टिकल्या ताप जाती कारण संताचं अंग निर्मळ आहे. एकानं म्हणला महाराज काय संताचं अंग निर्मळ म्हणाला तुम्ही. गहाण चंद्रभागेच्या पाण्याची आंघोळ करून त्यांचं अंग निर्मळ. दिवसातून 12 साबण लावणारी आमची जात. किती साबण नाहीत आता. बरा खेड्यात तुमच्या आता काय थोडं सिटीमध्ये तुम्ही जवळच सिटीच्या. किती साबण. सकाळा साबण वेगळं दुपारा वेगळं गावात फिरायचं वेगळं उदगीरमध्ये जायचं वेगळं गावाला जायचं वेगळं. तुम्हाला सांगतो सगळा संसार कशात आहे माहिती आहे का. साबण सोडान साड्या. बाकी काहीच नाही. बायाचा संसार साबण सोडा साड्या. ही बायाचा संसार. गड्याचा माड्या.
बाकी काय ह्याच्याशिवाय संसार आहे. पण मला आता का माणसाने विचार कर जाऊ क्षणोक्षण हाची विचार कर जाऊ. मला सांगा किती बी साबण सोडा साड्या किती बी सोनं पावडर साड्या ह्या जन्मामध्ये लावावं वाचन करून पोती वाचणे राम हरिपाठ म्हणणे पोती काही देव करणे दर उठलं की साड्या सोड्या साबण आणि किती बी सोनं पावडर साड्या लावून समजा दुसरा जन्म म्हशीचा मिळाला तर मिळणार मला कोण म्हणलं. देव म्हणते तुला माणसाचा जन्म देऊन तू वारीला आल नाहीस कीर्तनला आल नाहीस गावात सप्ताह असून पूजा नाही अर्चा नाही देव नाही धर्म नाही उठलं की बाई सोनं सावड्या थांब थोडं माझं चुकलंय म्हणते दुसऱ्या जन्मामध्ये 2 हात काढते पाय जोडते मैच करते हो. मी पदरचं बोलत तू कोबऱ्याचं प्रमाण आहे. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा लक्षात ठेवा. त्याच्यासाठी ह्या जन्मामध्ये भजन करावं पूजन करावं. देव म्हणते वा 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 माझं भजन पूजन केले देवाला आनंद वाटते दुसरा बी जन्म माणसाचा देऊन टाकते त्याला बस त्याच्यासाठी करायचे आहे लक्षात ठेवा. तसं संताचं अंग निर्मळ आहे. किती निर्मळ आहे सांगतो ऐका. स्वर्गात राहणाऱ्या देव लोकांचं खाद्य म्हणजे अमृत आहे. स्वर्गातल्या लोकांचं खाद्य काय अमृत आहे. एकदा भोजन वाढणारे लोक अमृत स्वयंपाकापाशी आली अमृताची कुंभ काढली तर अजून दुर्गंध आला. एकानं म्हटला अरे सुगंध येतो रोज आज दुर्गंध काय येतो. दाल मी कुछ खाला दिकरे. इंद्राला बोलवले पाहणी करा. इंद्रानं पाहणी केला म्हणजे अमृत नासले हे वाढू नका. जशी बसली होती भोजनाला तशी उठून गेली. अख्खा दिवस लोकाला काही नको. अमृताचा कुंभ दूताच्या डोक्यावर दिला. इंद्र म्हणला चल ब्रह्मदेवाकडे. गेला ब्रह्मदेवाकडे. काय इंद्रा का येणं केले. देवा अमृत नासले तेवढं शुद्ध करून द्या सगळा समाज उपवास आहे. ब्रह्मदेवानं मला वेळ नाही तू शंकराकडे जा निवांत बसून आहे माणूस. आली भगवान शंकराकडे. शंकराला नमस्कार केला. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मोठी झळाळी कारुण्य सिंधू भवदू कहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. हे कपाल माने हे शिवम परमात्मा. भगवान डोळे उघडले. इंद्रदेव तुम्ही हो का. देवा अमृत नसले ब्रह्मदेवाकडे गेलो तरी तुमच्याकडे पाठवले एवढं शुद्ध करून द्या की सगळा समाज उपवास आहे माझा. एवढं म्हटल्यावर भगवान शंकराने म्हणले हे आलायस माझ्याकडे मला या अमृताची चव नाही म्हणला. मी विष पेणारा माणूस आहे मला ही कसला आहे ती लागत. आता मेलो म्हणला. आता कोणाकडे जाऊ. तुझे वैकुंठाला विष्णूकडे जा. विष्णूकडे आला. द्वारपाल होते. आहेत का विष्णू परमात्मा. नाहीत. अरे माझं अमृत शुद्ध करायचे नाहीत. नाही गेलं. कुठे गेले तर दौऱ्यावर गेले. तर वैकुंठपती वैकुंठात नाहीत. कुठे गेले दौऱ्यावर गेलेत. पंतप्रधान दिल्लीत नाहीत. कुठे गेलेत. अरे कुठला दौरा काढला. चीन अमेरिका रशिया नेमका कुठला. त्यांनी म्हणले त्याच्यावरून काय येते ना 2 दिवस थांबा इंद्रदेव तुम्ही. इंद्रानं मला थांबाय टाइम मी अमृत नासले माझं शुद्ध करायचे त्यांच्याकडे जाऊन सांग कुठं आहे कुठला दौरा काढलाय. घ्या पत्ता दे पत्ता. खर 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 पत्ता लिहिला आणि तो द्वारपालानी पत्ता दिला. वैकुंठातल्या द्वारपालानी इंद्रा पत्ता दिला. देव कुठे गेलाय वैकुंठपती. कुठला पत्ता होता. जम्बू या दीपा माझे एक पंढरपूर गावगा. जम्बू या दीपा माझे रत्नाचे नगर देगा विठू पाटील त्याचे नाव गा. रत्नाचे नगर देगा विठू
ऐका, सप्तद्वीप आहेत, त्यापैकी जम्बूद्वीप. भारत देशात महाराष्ट्र, मराठवाड्यात सोलापूर नावाचा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुका आहे. प्रॉपर पंढरपूर हे गाव आहे. नाव काय? गेलाय तिथं राहिला, नाव काय ठेवलं आहे? कारण अनंत नाव आहे त्याला. काय नाव आहे? विठू पाटील त्याचे. मग इंद्र म्हणतो चला चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागावया. इंद्र आला मृत्यू लोकात, भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, सोलापूरला, पंढरपूरला आला. चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या समोर गेला, कारण डोकं टिकविला. राजा इंद्रदेव तुम्ही? हो, अमृत नासले देवा तुमच्याकडे आलो. बघूत कुंभ उघडला, दुर्गंध आला, झाकलं. देवानं मला आलायस, पण हे काम माझ्यानं होत नाही, मेलो म्हणला. आता पंतप्रधान जर पाकिट देत नाही, खाल्लं सरकार कुठून देणार आहे? हिरीत नाही ती पवऱ्यात येणार. आता देवा तुमच्यानं होत नाही, आता कोणाच्यानं होते? देवानं मला माझ्यानं होत नाही, ज्याच्यानं होते त्याच्याकडे पाठवतो. आता तुमच्यापेक्षा कोण मोठा आहे? देवानं म्हणला कलियुगामध्ये मी मोठा नाही, माझ्यापेक्षा संत मोठे. तर साधू थोर जाणार, माझ्यापेक्षा संत मोठे इथं. होय पण देवा आता कोण संत, कुठं जाऊ मी? आता तुला दूर पाठवू, तिला म्हणालायस. इथं जवळच मंगळवेढा नावाचं गाव आहे, तिथं चोका महार नावाचा माझा भक्त आहे. हा देवा, चोका महार म्हणला आणि बाटल की म्हणला. देवानं मला परमार्थात जातपात वाटली नाही, जातीनं पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा दीजिए म्यान. परमार्थ जातीपातीचा नाही, असा आहे. जातो म्हणला, मंगळवेढ्याला आला. गावात विचारा, इथं चोकोबर आहे कोणी महाराज आहेत? लोकांनी म्हणजे आमच्यात कोणी चोकोबर आहे, महाराज बिराज नाही. तर एकानं म्हणजे ए काय ती चोक्या नव का म्हणून. कसं आहे, गावात चांगल्या नावानं माणसं ओळखीत नसती. तर का ओळखीत नाही सांगू का? आमची महाराज म्हणायची, मोठी दादा आम्हाला म्हणायची, पोरो झाडाखाडलं बी झाडाखाली पडल्यावर मोठं होत नसते. मला गावातलं लोक मान नाही गेले म्हणून नाद करायचं नाही कधी गावाच्या. ज्याला मोठं व्हायचे आहे, झाडाखाडलं बी झाडाखाली पडलं, तीच झाड त्या बियाला कधी उपदेर्या येऊ देत. बरोबर आहे की? दादाची एक शब्द म्हणजे रत्नाचे होते. आमचं जीवन गेलं लहानपण, कोरू नाही तसं लक्षात डोक्या. मग बाहेर कुठे जाऊन पडायचं, तसंच तुम्हाला सांगतो आम्ही. त्याच पद्धतीनं जगलो. मग वैभव आहे तो चोक्या का? हो, समोरचा हिरवीगार तुळस त्याच्या दारात आहे. सर गेली तिथं. चोकोबारा स्नान करून तुळशीला प्रश्न घालत होते. जे हरी झाला, चोकोबाराने तामण ठेवलं. कोण आपण? मी स्वर्गातला इंद्रदेव. हा इंद्रदेव? तुम्ही माझ्याकडे का आलो नाही, पाठवले कोण? अमृत नसते पांडुरंगाकडे आलो. अशी बसले पुढी आमने सामने. अमृताचा कुंभ उचला, चोकोबाराच्या मांडीवर ठेवला रे. ऐका, मांडीवर ठेवल्याबरोबर चोकोबानी तो हातात धरला आणि चोकोबाला रडाय सुरू केली. पंढरी राजा, किती मोठं करतोस रे आपल्या भक्ताला. आम्ही मोठ्या तुझ्यापेक्षा. तू ब्रह्मांडाचा मालक आहेस, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणवणी शरण आलो, तू ब्रह्मांडाचा मालक आहेस म्हटले. आणि कुंभ असा हातात धरले तर उघडलेला कुंभ होता. डोळ्यातले अश्रू सुटले आणि कुंभात पडले. दुर्गंध येत होता, आतून सुगंध यायला सुरू केला. इंद्र म्हणतो, महाराज अमृत माझं शुद्ध झालं. इंद्र घेऊन नाचाय सुरू केला. मला काय सांगायचे आहे, ही संताच्या अंगातली अमृत नासल्याला हात लावल्यावर शुद्ध होऊन टाकली. संताच्या अंगातली ताकद आहे. आणि म्हणून सर्वांग निर्मळ, म्हणून संताचं अंग निर्मळ आहे. आपण जीवानं डोकं टेकवलं, आपले पाप जाती आणि ताप जाती, जीवाला विश्रांती मिळते. पटलं महाराज? पण एक शंका आहे, अंग निर्मळ आहे, पाप जाती ताप जाती, जीवाला विश्रांती मिळते. अशा महात्म्याची वाणी कशी आहे? दुसऱ्या चरणामध्ये मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृता
अमृताची वाणी देह देवाचे करणे देह देवाचे करणे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मृताची मृताची वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखी ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अंग निर्मळ आहे संताचं. आपण डोकं टेकवलो आपले पाप जाती ताप जाती विश्रांती मिळते. मग महाराज अशा मत्याची वाणी कशी आहे? तुकोबाराय म्हणतात अशा संताची वाणी संताच्या मुखातून शब्द बाहेर पडला तर ते वाणी म्हणजे अमृतासारखी. अमृत हे मुखी कसाही शब्द संताच्या मुखातून बाहेर पडला का कल्याण होते. काय झालं? देहू गावामध्ये एक गंगाराम नावाचा मवाळ होता. त्याच्याकडे 20 म्हशी होत्या. तुम्हीच बोललो की म्हशी होत्या आहेत तुमच्याकडे आहेत म्हणलं तुम्हीच आत्ता म्हणलो म्हशी आहेत माझ्याकडे दुधाच्या. तसं त्याने मी काय करायचं आता देऊच्या जवळ पुन्हा आहे की त्याच्याकडे 20 म्हशी होत्या तुमच्या. म्हाताऱ्यानं म्हशी चारायचं पोरानं दूध काढायचं सुनानं दूध विकून पैसे कमळा ठेवायचं नियम होता. असं बरोबर आहे चालेल ती बोलल्याला बरं होईल चालू घडी कामाची म्हणते ते. सकाळी सुनबाई दूध काढायला आली. कोट्यामध्ये 20 म्हशी असायच्या 19 म्हशी होत्या. दूध काढलेली गेली. मामाश्री काय गो सुनबाई आपल्याकडे म्हशी किती येतात? 20 येतात. कोट्यामध्ये जाऊन पहा 19 म्हशी येतात. हाय सगळ्या म्हशी काल घेऊन आल्या मी जंगलातून बघा जाऊन आलं म्हातारा 19 म्हशी. एक म्हैस नको पोरा म्हाताऱ्यानं म्हणलं बघूत म्हैस जाती आहे कुठं बाकीच्या म्हशी तुम्ही सांभाळा. घरच्या म्हशी दुसऱ्याने सोडली ह्यानं म्हैस हुडकीत निघालं कुठं कुठं चाराय गेलं तिकडं. हुडकीत 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 हुडकी शोध 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 शोधत उन्हाळा उन्हाळा कार उन्हाळा असलाच उन्हाळा असल्या उन्हाळ्यात फिरत 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 भंडाऱ्या माळावर आलं. तुकाराम महाराज भजन करीत बसली होती. माणूस दिसाला इथं कुणाला तर विचार माणूस काय करते जनावर गेलं माणूस बघू जवळ जाते. ओ बाबा म्हैस आलती का आमच्याकडे एखादी असे विचारते. माणूस दिसाला विचारा म्हणून जवळ गेले. डोळे जागून तो कोबाऱ्या भजन करीत बसली होती. हाक हाक मारला. ओ साधू महाराज बोलत नाही. ओ संतराज बोलत. ओ भक्तराज. तो कोबाने डोळे उघडले. कोण रे बाबा तू? माझं नाव गंगाराम आहे म्हणला. बरं राम राम गंगाराम म्हणला. बरं बरं मग का मारतो मला? काय नाही म्हणला महाराज माझी गेली म्हैस तिने करावं शोधत तुम्ही कधी बसलाव इकडं आले का दिसले आहे तरी विचारावं जाग केलो. तुकाराम महाराजाचं डोकंच पिकलं. महाराजाई म्हणले माझ्या संसारावर केंडा ठेवून डोंगरावर बसला तुझ्या म्हशी द्यायच्या बसला का राख रांगोळी लावली संसाराची माझ्या मी आणि तुझ्या म्हशी द्यायच्या बसला का? जाळणी संसार बैसलो अंगणी तुझी नाही मनी मानसी हे. राख लावली आहे संसाराची तुझ्या म्हशी द्यायला ठेवा. हो महाराज दिसली असली तर बोला ज्यादा काय बोलता चालू माझ्या वाटेने. मी महाराजांनी बघितली खालीवर अर म्हणजे क्षेत्रवास उन्हाळा दिसाला आहे. डोक्याला पटकर नाही पायाला तटकर नाही बदल पाठीवर फाटले म्हशी हुडकीत निघाले एवढ्या उन्हात. अरे
एवढं बेजार माझ्या देवा करता झाला असता तर तुला देव आता पस्तोर भेटला देव पावया वा करी हो सायास देव पावया करी हो सायास नगरी असो नाशिवंत नाशिवंत नगरी असो नाशिवंत देव पावया करी देव पावया करी हो सायास आणि कैलास नाशिवंत वा अरे एवढं बेजार माझ्या देवा करता झाला असता तर आता पस्तोर तुला देव भेटला देव पाहवया करी ओ सायास ओ महाराज तुमचा देव आणि तुम्ही खड्ड्यात जा म्हणला माझी मै दिसते का बोला तुकाराम महाराजांनी बघितली अरे तुझी म्हैस घरी जाऊन कोट्यात बघ रवत करीत बसली आत्ता चालाय की मला कोट्यातून नव्हती कोट्यात जाऊन बघ आणि नसेल तर इथंच मर संतापशी तन पण म्हणे जाऊन ये त्यांनी सांगितलं तसं ऐक जाऊ गपची म्हणला म्हणाला लोक माहीत मला महाराज आपल्या गावचं पक्क झाले माझ्या सपाट्यात आज सापडले म्हणला जाऊन बघावं म्हणला फिरला महागारी घरच्या म्हशी घरच्यानी सोडले होते कोट्यात येऊन बघायला हाय हा खरंच एकटीच म्हैस रोज करीत बसली आहे म्हशीला बघितला बिगर दाव्याची म्हैस रोज करायला म्हणला काय महाराज पक्क काय म्हणला त्याला कशाला माहिती असेल एवढी कुठून पत्ता घेतला असेल एवढा डिपिनेट पत्ता कसा काढला असेल कोण नेला असेल कशी आली असेल त्याला कसा पत्ता असेल कसं झाला असेल का महाराजानच नेला असेल का म्हणते की वैरी चिंतित मन चिंतित आहे पर काही असो म्हणला ज्याच्या सांगण्याहून मै सापडल्या त्याने बोलत बोलत धक्का दिले आपल्याला कोणता एवढं बेजार देवा करता झाला असता तर देव भेटला तिथून माघारी फिरला महाराजा पशाला पाय धरला महाराज सापडली म्हैस मग का परत आलीस नाही मला तुम्ही बोलत बोलत दुसरं बोलला मला काय एवढं बेजार देवा करता झाला असतास तर देव भेटला असता आता माझा विश्वास तुमच्यावर बसलाय तुमचा बोध झालाय साधू बोध झालाय सांगा आता मी देव हुडकिणार किती डोंगर पालते घाला होते तुकाराम महाराज म्हणजे अरे देवाला शोधायला डोंगर पालते घालायची गरज नाही न लग तिसायास आणि मग सुखे येतो घरा काय करावं ते ठाईच बैसोनी आवडी आनंद काय म्हणावं लागते राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व पर महाराज एवढंच म्हणावं ते का यावोनी असता आणि कपय साधन वहात शपथ घेऊन सांगतो याच्या पलीकडे काही करायची गरज नाही हा सोपा आहे महाराज मग ही मला जमल का म्हणायला तुका म्हणे सोपे शहाणा करतो गडी म्हणला सांगा महाराज म्हणला महाराजांनी लगेच त्याला रामकृष्णारीचा मंत्र दिला कर जप याचा जप करायला सुरू केला नादाला लागला म्हणसाल पक्का आता काय असा पक्का झाला एवढा मोठा अधिक